डिअर स्टुडंट्स, वेलकम टू डिप्लोमाला युट्यूब चॅनल. तर आजचा फर्स्ट इयर साठी महत्वाचं सेशन ठरणार आहे मेकॅनिकल सिव्हिल प्रोडक्शन वाल्यांसाठी. ठीक आहे. तर मी इथं बघा टॉपिक काय लिहिलेलं आहे, क्रॅकिंग द पेपर 60+ स्कोर स्ट्रॅटर्जी. ठीक आहे. रिलेटेड टू विच सब्जेक्ट, रिलेटेड टू इंजिनिअरिंग मेकॅनिक्स सब्जेक्ट, के स्कीमचा आहे. ठीक आहे. तर MSBT पॉइंट ऑफ व्ह्यू मी सगळ्या टॉपिक सांगणार जे की इम्पॉर्टंट ठरेल तुमच्या अपकमिंग एक्झाम साठी. आणि पासिंग दोन क्रायटेरिया राहील, दोन टाइप ऑफ स्टुडंट्स मी कन्सिडर करणार आहे, जे पासिंगला बघतात, जे स्कोरिंगला बघतात. ठीक आहे. तर त्या दोन्ही स्टुडंट्सला मी व्यवस्थित सांगणार. ह्या सेशन एकदम स्टार्ट टू एंड पर्यंत बघा. तुम्हाला सगळ्या क्वेश्चन्स कंपल्सरी क्वेश्चन सांगणार, त्याच क्वेश्चन्स तुमच्या एक्झाम मध्ये MSBT एक्झाम मध्ये पडणार आहेत. तर ह्याची खात्री तुम्हाला करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता कोणत्या टॉपिक मधून कोणत्या क्वेश्चन्स पडणार आहेत, कोणत्या युनिट मधून कोणते क्वेश्चन्स पडणार आहे, या सगळ्या गोष्टी मी डिस्कशन करणार या सेशन मध्ये. तर सेशन लास्ट पर्यंत बघायला विसरू नका. ठीक आहे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तुमच्या मित्रांना, म्हणजे मॅक्सिमम ज्यांना जे भीती वाटतो इंजिनियर मेकॅनिकचे ते संपणार हा व्हिडिओ बघितल्यानंतर. ठीक आहे. तर प्लेलिस्ट पण बनवलेला आहे फ्रॉम लेक्चर नंबर 1 to 5. 5 इम्पॉर्टंट वन शॉट रिव्हिजन्स मी टाकलेले आहेत, ते एकदा व्यवस्थित व्ह्यू करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा ते. ठीक आहे. चलो, आता सेशनला स्टार्ट करूत आपण. बघा आता, सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन नंबर 1 सगळ्यांना माहित आहे. अटेम्प्ट एनी 5 ऑफ दी फॉलोइंग. अटेम्प्ट एनी 5 क्वेश्चन्स ऑफ दी फॉलोइंग. आता तुम्हाला माहित आहे, फर्स्ट युनिट किंवा फर्स्ट जे क्वेश्चन आहे ते प्रत्येक क्वेश्चन किती मार्काला असतो? 2 मार्काला. किती सॉल्व्ह करायचे? 5. 2 मार्काला म्हणजे किती मार्क्स होतात? हे 10 मार्काचं बीट राहणार आहे फर्स्ट युनिटचा. आणि तुम्हाला मित्रांनो या 10 पैकी 10 घ्यायचे. जे क्वेश्चन्स मी सांगणार त्या क्वेश्चन्स व्यवस्थित तुम्ही स्टडी केलं तर एक सगळ्या जे टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्स तुम्हाला एक्झाम मध्ये दिसणार आहेत, आणि तुम्हाला 10 पैकी 10 ह्या क्वेश्चन मध्ये घ्यायचं म्हणलं तर घ्यायचंय. एकदम सोपं येतात, बेसिक्स येतात, डेफिनेशन्स वगैरे विचारतात तुम्हाला. ओके. चलो. आता सगळ्यात महत्वाचं जे बीट येणार, किती क्वेश्चन्स येतात? A B C D E आणि त्याच्यानंतर F. या 6 किती झाले ते? हा, F G. ठीक आहे. 1 2 3 4 H. एवढे क्वेश्चन्स तुम्हाला दिसणार आहेत कशामध्ये? तुमच्या MSBT एक्झाम्स मध्ये. ठीक आहे. रिलेटेड टू बीट नंबर 1. ओके. तर बघा, 7 बीट्स व्हायलेत, ABCDEFGH. तर युनिट्स कोणते आहेत त्याच्यामध्ये? सगळ्याच युनिट्स कव्हर आहेत मित्रांनो. युनिट नंबर 1 टू युनिट नंबर 5 पर्यंत. लक्षात आलं? युनिट नंबर 1 टू युनिट नंबर 5 पर्यंत. आता मी अज्युम करतो की तुम्हाला चॅप्टरचे नाव माहित असेल, युनिट माहित असेल, तर त्याच्या अकॉर्डिंगलीच मी काय करणार आहे, या गोष्टी डिस्कशन करणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं, युनिट नंबर 1 मधून मित्रांनो तुम्हाला 2 क्वेश्चन भेटल. ठीक आहे. 2 क्वेश्चन भेटल. आणि ते कशाच्या रिलेटेड भेटते? सिंपल लिफ्टिंग मशीनचं डेफिनेशन विचारल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, वेलॉसिटी रेशो, इफिशियन्सी. अशा डेफिनेशन्स तुम्हाला विचारणार आहे. किंवा याच्यामध्ये तुम्हाला लॉ ऑफ मशीन विचारते, लॉ ऑफ मशीन. ठीक आहे. डिफाईन म्हणून विचारल लॉ ऑफ मशीन. या टॉपिक्स वरून कंपल्सरी तुम्हाला क्वेश्चन दिसणार आहे. आणि किती क्वेश्चन्स येतात त्याच्या रिलेटेड? 2 क्वेश्चन येतात युनिट नंबर 1 च्या. त्याच्यानंतर आता युनिट नंबर 2 मधून पण 2 क्वेश्चन येणार मित्रांनो. ठीक आहे. युनिट नंबर 2 मधून, दॅट इज अनालिसिस ऑफ फोर्सेस. फोर्सेस मधून पण तुम्हाला काय विचारणार? 2 क्वेश्चन्स विचारणार आहेत. आता त्या क्वेश्चन्स रिलेटेड टू स्टॅटिक, डायनामिक अशा डेफिनेशन विचारतात तुम्हाला, जे की युनिट टेस्ट मध्ये तुम्ही बघितलं असेल क्वेश्चन्स, आणि टॉपिक वाचताना तुम्हाला ह्या गोष्टी माहित असेल. ठीक आहे. सिस्टीम ऑफ फोर्सेस वर विचारतात. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, लॉज विचारतात कंपल्सरी. कोणत्या कोणत्या लॉ? पॅरलोग्राम लॉ. ठीक आहे. पॉलिगॉन लॉ. ओके. त्याच्यानंतर अजून काय आहेत? वॅरेग्नॉन्स प्रिन्सिपल किंवा वॅरेग्नॉन्स लॉ.
ओके. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो तुम्हाला पॅरिग्नॉस पॉलिगॉन हे झालेलं आहे. हा, ट्रान्समिसिबिलिटी वर पण विचारते. ट्रान्समिसिबिलिटी, लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी वर पण विचारल. ठीक आहे. अजून कोणत्या टॉपिक इम्पॉर्टंट आहे त्याच्यामधून? फोर्सचं डेफिनेशन मित्रांनो, मोमेंटचं डेफिनेशन, मोमेंट ऑफ फोर्स, फोर्स त्याच्यानंतर कपल. ठीक आहे. तर अशा टॉपिक जे आहेत जे की इम्पॉर्टंट आहे, मला मोस्ट इम्पॉर्टंट वाटतात, त्याच टॉपिक्स इथं मी बोर्डवर अरेंज केलेले आहेत किंवा स्लाइड मध्ये ऍड करतो. ओके. तर हा झाला तुमचा युनिट नंबर 2 मधून. त्याच्यानंतर आता युनिट नंबर 3 मधून काय येणार? युनिट नंबर 3 सगळ्याला माहित आहे, इक्विलिब्रियम चॅप्टर आहे. ठीक आहे. तर त्या इक्विलिब्रियम मधून मित्रांनो काय येणार तुमचं? आलं तर लॅमिस थेरमचं डेफिनेशन. ठीक आहे. किंवा त्याचे लिमिटेशन्स, लिमिटेशन्स. ओके. आणि नेक्स्ट आहे मित्रांनो तुम्हाला रिझल्टचं डेफिनेशन विचारल, एफबीडीचं डेफिनेशन विचारल, दॅट इज फ्री बॉडी डायग्राम. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बीम्स वर विचारल, बीम्स त्याचे टाइप्स. ओके. सपोर्ट्स, टाइप्स ऑफ सपोर्ट्स, टाइप्स ऑफ लोड्स. ठीक आहे. तर अशा क्वेश्चन्स तुम्हाला या युनिट नंबर 3 मधून दिसणार आहेत. ओके. ठीक आहे. चलो आता नेक्स्ट नेक्स्ट युनिट नंबर 4 मधून मित्रांनो तुम्हाला कंपल्सरी कोणत्या डेफिनेशन्स माहित पाहिजेत फ्रिक्शनच्या, कारण की चॅप्टरचं नावच फ्रिक्शन आहे, फ्रिक्शन ऑफ फोर्सेस. ठीक आहे. त्याच्यानंतर अँगल ऑफ फ्रिक्शन, अँगल ऑफ रिपोज, अँगल ऑफ रिपोज. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो लिमिटिंग इक्विलिब्रियम, लिमिटिंग इक्विलिब्रियम. ओके. नॉर्मल रिएक्शन. अशा टॉपिक्स तुम्हाला याच्यामधून विचारतात फॉर 2 मार्क्स, आणि ते रिलेटेड कशाचे राहतात क्वेश्चन्स, कसे डेफिनेशनच्या बेसवर विचारतात. आणि लास्ट जे आहे मित्रांनो युनिट नंबर 5 मधून तुम्हाला सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीवर कंपल्सरी म्हणजे डेफिनेशन विचारणार, म्हणजे विचारणार फिक्सच आहे. आणि अलॉंग विथ फॉर्म्युले, फॉर्म्युले वाचून घ्या व्यवस्थित सेंट्रॉइड आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीच्या. ठीक आहे. तर या सगळ्या युनिट्स मी सांगितलेत, हे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत. युनिट कशामध्ये करायचे तुम्हाला? कारण की तुम्हाला 10 मार्क घेण्यासाठी या इम्पॉर्टंट टॉपिक्स जे लिहून दिलेले आहेत ते कंपल्सरी तुम्हाला करावं लागेल. आणि एका नोटबुक वर तुम्ही काढून घ्या आणि त्याला रिवाइज करा नंबर ऑफ टाइम्स. ठीक आहे. पार्ट होऊन जाईल. ठीक आहे. तर हा 10 मार्क तुमच्या हातामध्ये मित्रांनो. 10 मार्क तुम्हाला एनी हाव घ्यायचे आहेत या बीट नंबर 1 मधून. चला आता नेक्स्ट बीट. आता बीट नंबर 2. ठीक आहे. अटेम्प्ट एनी 3 of the following, any 3 of the following, any 3 of the following. ओके. किती मार्काला राहतो मित्रांनो? 3 म्हणजे 3 अटेम्प्ट करायचे आहेत. प्रत्येक क्वेश्चन 4 मार्क, किती मार्क्स आहे तिथं? 12 मार्कचं बीट आहे मित्रांनो. ठीक आहे. हा पूर्ण क्वेश्चन नंबर ए बी सी आणि डी या चारही क्वेश्चन्स युनिट नंबर 1, दॅट इज सिंपल लिफ्टिंग मशीन या टॉपिक वर विचारणार आहे. आणि ते पण कशात? 3 प्रॉब्लेम्स विचारतात आणि एक थिअरी विचारते मित्रांनो. ठीक आहे. आता प्रॉब्लेम्स कोणत्यात? प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन, प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन बेसिक फॉर्म्युले, बेसिक फॉर्म्युले. आता ते कशाचे आहेत मित्रांनो? दॅट इज मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, वेलॉसिटी रेशो, इफिशियन्सी, आयडियल लोड, आयडियल एफर्ट. ओके.
आयडियल लोड, आयडियल एफर्ट. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये विचारणार आहेत. आणि लक्षात ठेवा ह्याच्या डेफिनेशन्स पण करून घ्या. मी तिथं मेन्शन करायला विसरून गेलो. आयडियल लोड, आयडियल एफर्ट, लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, लोड लॉस्ट इन सॉरी लोड एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, या चारही टॉपिक्स त्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये इन्क्लूड करून घ्या. त्याचे डेफिनेशन्स तुम्हाला माहित पाहिजे. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. त्याच्यानंतर नेक्स्ट, प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन लॉ ऑफ मशीन कंपल्सरी येतो. लॉ ऑफ मशीन वर एक प्रॉब्लेम तुम्हाला दिसणार म्हणजे दिसणारच. आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन, ठीक आहे, प्रॉब्लेम बेस्ड ऑन वेस्टर्न्स डिफरन्शियल पुल्ली, ठीक आहे, वेस्टर्न डिफरन्शियल पुल्ली, स्क्रू जॅक, भरपूर प्रॉब्लेम्स घेतलेत मी ऑफलाईन बॅच मध्ये. ठीक आहे. आणि तुम्ही रिव्ह्यूज पण घेऊ शकता. माझ्या ऑफलाईन बॅच मध्ये कोणत्याही स्टुडंट्सला ह्या डाउट्स नाहीत. ज्यांना झिरो नॉलेज आहे त्यांना पण एक्सपेक्टेशन 70 आउट ऑफ 70च मी ठेवलेलं आहे. तसं क्रिएट केलेलं आहे, तसं मी बूस्ट केलं त्यांचं नॉलेज. ओके. तर तुम्ही त्यांना माझं टीचिंग एक्सपिरियन्स तुम्ही विचारू शकता. आणि मी कोणत्या वेनं विचारतो, एकदम हसत खेळत मी मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स शिकवलेलं आहे. ओके. स्क्रू जॅक, त्याच्यानंतर परचेस वाले प्रॉब्लेम्स, परचेस सिंगल आणि डबल परचेस. ओके. आणि लास्ट वाला विचारला तर तुम्हाला एक थेरी विचारल त्याच्या रिलेटेड. ठीक आहे. तर लॉ ऑफ फ्रिक्शन वर किंवा सॉरी लॉ ऑफ मशीन वर तुमचं एक्सप्लेन लॉ ऑफ मशीन म्हणून विचारते किंवा प्रॉब्लेम्स विचारल या बेसिस. ठीक आहे. जेवढे काही मी टॉपिक्स टाकलेले आहेत ते व्यवस्थित तुम्हाला घेऊन म्हणजे अंडरस्टँड करायचे आहेत आणि सॉल्व्ह पण करायचे आहेत. ज्यांना कोणाला प्रॅक्टिस प्रॉब्लेम पाहिजे असतील तर मला तुम्ही डीएम करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो. ठीक आहे. तर ह्याच्यामधून पण तुम्हाला कंपल्सरी 12 मार्क भेटायलाच पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. 12 मार्क कंपल्सरी. एकदम सोपे प्रॉब्लेम्स येतात मित्रांनो. ठीक आहे. एकदम सोपे प्रॉब्लेम्स. तर हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. लक्षात आलं. ठीक आहे. चलो, हा झाला सेकंड बीट. त्याच्यानंतर आता नेक्स्ट मित्रांनो, थर्ड बीट. अटेम्प्ट एनी, याच्यामध्ये पण 3च विचारते. अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग, 3 ऑफ द फॉलोइंग. ओके. 3 ऑफ द फॉलोइंग म्हणजे 3 क्वेश्चन अटेंड करायचे 4 मार्काला. म्हणजे हा पण बीट किती मार्काचा आहे? थर्ड वाला क्वेश्चन 12 मार्काचा आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या कंपल्सरी मित्रांनो एक प्रॉब्लेम विचारणार म्हणजे विचारणार कोणत्या टॉपिक वर? लॅमिस थेरम वर. ठीक आहे. लॅमिस थेरम वर अशावाले प्रॉब्लेम्स तुम्ही बघितला असं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ह्या स्पियर वाले प्रॉब्लेम्स बघितला असं. तर ह्याच्यामधून कंपल्सरी स्पियर मध्ये आपण रिॲक्शन्स काढतो आणि रोपच्या प्रॉब्लेम्स मध्ये आपण काय करतो? टेन्शन्स काढतो. लक्षात ठेवा. रिॲक्शन किंवा टेन्शन वर एक क्वेश्चन कंपल्सरी विचारणार म्हणजे विचारणार हे 100% आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं, बीम्स वरच्या सपोर्ट रिॲक्शन्स काढायला क्वेश्चन्स येतात कंपल्सरी. ठीक आहे. आता कोणत्या बीम्स करायच्या आहेत तुम्हाला? एक आहे सिम्पली सपोर्टेड बीम. 3च बीम्स आहेत तुम्हाला. सिम्पली सपोर्टेड बीम, कॅन्टिलिव्हर बीम आणि ओव्हरहँग बीम. लक्षात ठेवा, ओव्हरहँग बीम, ओव्हरहँग बीम. ठीक आहे. आणि थर्ड वाला पण सेमच विचारल, बीम वरचा प्रॉब्लेम विचारते. आता ह्याच्यामध्ये 2 कंडिशन. ह्याच्यामध्ये समजा व्हर्टिकल लोड विचारलं. आता व्हर्टिकल लोड म्हणजे कसे आहेत? फॉर एक्झाम्पल मी सिम्पली सपोर्टेड देतो, अशावाले तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारू शकतात. आणि ह्याच्यामध्ये इन्क्लाइंड लोड्स वाले पण प्रॉब्लेम्स येतात.
कंपल्सरी दोन प्रॉब्लेम, एक व्हर्टिकल लोड आणि एक इन्क्लाइन लोडवरचा प्रॉब्लेम येतात. आणि इन्क्लाइन लोडवरचा प्रॉब्लेम म्हणजे कोणते? हे असं तुम्हाला माहित आहे ना, हिंज वाला राहतं आणि एक रोलर सपोर्ट वाला राहतो. त्याच्यामध्ये एक इन्क्लाइंड फोर्स असा राहणार आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण कॉम्पोनंट्स काढतो आणि टोटल रिएक्शन्स पण काढतो ऍट पर्टिक्युलर हिंज पॉइंट. लक्षात आलं? तर बीमवर दोन प्रॉब्लेम्स कंपल्सरी येतात, एक व्हर्टिकल लोडवर आणि इन्क्लाइंड लोडवर. आता इन्क्लाइंड लोड कंपल्सरी सिम्पली सपोर्टेडच्या केसमध्ये येतो आणि व्हर्टिकल लोड या तिन्ही बीम्स मध्ये येऊ शकतात, सिम्पली सपोर्टेड, कॅन्टिलिव्हर आणि ओव्हरहँग बीम्स मध्ये. आणि लास्टला एक थिअरी विचारू शकतात तुम्हाला, कशाच्या रिलेटेड? एफबीडी च्या रिलेटेड, इक्विलिब्रियंट आणि त्याचा रिझल्टंट, या दोघांमध्ये डिफरन्स वगैरे क्वेश्चन येऊ शकतात किंवा डायरेक्टली तुम्हाला एक्सप्लेन करायला सांगतात. एफबीडीचं एक्सप्लेनेशन, त्याच्यानंतर तुमचं इक्विलिब्रियंट आणि रिझल्टंट. आता लॅमिन्स थेरमचं समजा क्वेश्चन तुमचं नक्कीच झालं, समजा फॉर एक्झाम्पल हे नाही विचारलं तर लॅमिन्स थेरम असा टॉपिक आहे, दोन्ही क्वेश्चन येऊ शकतात, एक तर एक्सप्लेनेशनचं किंवा लॅमिन्स थेरम डेफिनेशन मध्ये पण विचारते किंवा त्याच्यावरचा प्रॉब्लेम पण विचारते. ह्याच्यामध्ये मी लॅमिन्स थेरम पण इन्क्लूड करतो. ठीक आहे, लॅमिन्स थेरमचं एक्सप्लेनेशन इन्क्लूड करतो. ठीक आहे, थेरम एक्सप्लेनेशन इन्क्लूड करतो कशामध्ये? या क्वेश्चन मध्ये. तर एवढ्या प्रॉब्लेम्स इम्पॉर्टंट आहेत अलॉंग विथ दिस थेरीज. ठीक आहे, तर याच्यामधून पण तुम्हाला 100% म्हणतो, समजा तुम्हाला बीमच्या प्रॉब्लेम्स येत नसेल तर हा वाला तर प्रॉब्लेम अटेंडच करायचा आहे. तुम्ही नंतर डिस्कशन करतो, एकदा मला लिहू द्या सगळ्या टॉपिक्स. ठीक आहे, तर याच्यामधून पण तुम्हाला किती मार्क घ्यायचे आहेत मित्रांनो? 12 मार्क कंपल्सरी घ्यायचे आहेत. ठीक आहे, चलो. ज्यांचं प्रिपरेशन स्ट्रॉंग आहे, 100% झालेलं आहे, त्यांच्यासाठी हे 12 मार्क्सच्या मार्क्स मी इन्क्लूड करायला. ओके, आणि सांगत आहे त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट फोर्थ अटेम्प्ट एनी थ्री ऑफ द फॉलोइंग. थ्री ऑफ द फॉलोइंग. तर 3 into 4 हे पण 4 मार्काचेच आहेत, म्हणजे 12 मार्कचा बीट झालाय मित्रांनो. ओके. आता याच्यामध्ये मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 जे आहे, ठीक आहे, क्वेश्चन नंबर 1 and 2 तुम्हाला रिझल्टंट ऑफ फोर्स सिस्टीम याच्यावर क्वेश्चन्स येतात. रिझल्टंट ऑफ फोर्स सिस्टीम माहिती ना, प्रॉब्लेम्स हे असे वाले. ठीक आहे, क्वाड्रंटल फोर्स सिस्टीम वाले किंवा हे नॉन पॅरलल, कोप्लॅनर, नॉन पॅरलल, ठीक आहे, अनलाईक पॅरलल वाले प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याच्यामध्ये रिझल्टंट विचारतात किंवा मोमेंट विचारतात किंवा पोझिशन्स विचारतात किंवा मॅग्निट्यूड विचारतात. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी मी शिकवलेल्या आहेत आपल्या वन शॉट रिव्हिजन मध्ये, एकदा तुम्ही बघून घ्यायचं. तर हे तर पक्कच आहे रे, हे कार्टेशियन वालं जे हे आहेत ना, क्वाड्रंटल सिस्टीम वालं, हे क्वेश्चन पक्का आहे आणि हा वाला पण क्वेश्चन पक्का आहे. आलं तर हा अनालिटिकल मेथड्सनी सॉल्व्ह करायला विचारते किंवा सांगते, किंवा डायरेक्टली तुम्हाला ग्राफ घेऊन सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, तर हा ग्राफचा प्रॉब्लेम आहे. तर याच्यामुळं स्टुडंट शुड अटेम्प्ट दिस क्वेश्चन विदाउट एनी हेजिटेशन. तुम्हाला हा क्वेश्चन कंपल्सरी अटेंड करायचं आहे. ठीक आहे, तर हे दोन क्वेश्चन झालेत. ठीक आहे, फर्स्ट अँड सेकंड रिझल्टंट वरच आहेत, तर ते तुम्हाला अटेंड करून घ्यायचंय. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड वाला कंपल्सरी फ्रिक्शन वर विचारते मित्रांनो. ठीक आहे, आणि ते पण कोणतं? हॉरिझॉन्टल प्लेन वन. हॉरिझॉन्टल प्लेन वन. तर हा जे बॉक्स आहे ना, हे मी वन शॉट रिव्हिजन मध्ये भरपूर क्वेश्चन घेतलेत असा वाला. ठीक आहे, असे वाले प्रॉब्लेम्स येऊ शकतात कशामध्ये? या बीट नंबर 4 मध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेंट्रॉइड वर एक प्रॉब्लेम येतो, एकदम सोपा वाला प्रॉब्लेम येतो, दॅट इज युनिट नंबर 5 मधून. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा प्रॉब्लेम तुम्हाला भेटणार आहे. तर ह्याच्यासाठी या दोन्ही टॉपिक्स असे इझी वाले आहेत, ज्यांना फॉर्म्युलेस पार्ट आहेत, ज्याला टेक्निक्स समवट आहेत,
त्यांनी अटेम्प्ट करू शकतात आणि किती 8 मार्क तर डोळे बंद करून तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार याच्यामधून कंपल्सरी भेटणार मित्रांनो. ठीक आहे, किती मार्क भेटणार आहेत? 8 मार्क. फक्त तुम्हाला फॉर्म्युलेस पाठ करायचे आहेत, लिहायची काही गरज नाही. लक्षात ठेवा. तुम्ही पण इवन दो ज्यांना एक्सपेक्टेशन नाही पासिंगचं, तुम्ही पण 60+ मार्क घेऊ शकता विथ प्रॉपर स्टडी किंवा स्मार्ट स्टडी म्हणतो त्याला. ओके, तर हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऍट दी एंड सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की लास्ट पर्यंत बघायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मित्रांनो, अटेम्प्ट. ठीक आहे, अटेम्प्ट एनी 2 ऑफ दी फॉलोइंग. आता हे 6 मार्काचे क्वेश्चन आहे मित्रांनो, 6 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. मग हा 2 into 6 केलं तर हा पण 12 मार्काचा आहे. बट क्वेश्चन किती सॉल्व्ह करायचे? 2 देतात, किती? 3. ए, बी आणि सी बीट देणार तुम्हाला. आता याच्यावर कंपल्सरी फ्रिक्शन वरचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हा फ्रिक्शन वर इन्क्लाइंड वाला 100% विचारल. आता हे फ्लिप होऊ शकतात बरं. हा इन्क्लाइंड वाला वरच्या बीट मध्ये, बीट नंबर 4 मध्ये विचारल आणि हॉरिझॉन्टल वाला बीट नंबर 5 मध्ये विचारल. हे लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, बट तुम्हाला 2 किंवा 3 प्रॉब्लेम्स कंपल्सरी फ्रिक्शन वर बघायला भेटतात. ठीक आहे, तर फ्रिक्शन टॉपिक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये अजून एक आहे, रिझल्टंट विचारू शकतात. रिझल्टंट ऑफ फोर्सेस मी जे म्हणलो होतं ना, हा वाला क्वाड्रंटल सिस्टीम वाला ह्याच्यामध्ये येऊ शकते. आणि ह्या क्वेश्चन मध्ये एक मी सांगायचं विसरलो होतो, रिझल्टंट ऑफ फोर्स सिस्टीम तर आहे, ह्याच्यामध्ये हा वाला क्वेश्चन येणार नाही. आलं तर येऊ शकते, बट मॅक्सिमम चान्सेस कशाचे आहेत? हा नॉन पॅरलल वाले फोर्सेस आहेत. ठीक आहे, नॉन पॅरलल वाले किंवा पॅरलल फोर्स अनलाईक वाले आहेत. आणि त्याच्यानंतर बॉक्स वाले प्रॉब्लेम्स येऊ शकतात मित्रांनो. असे वाले सॉल्व्ह केलेत ना तुम्ही? ठीक आहे, इन्क्लाइंड वाले किंवा असे फोर्सेस. ठीक आहे, तर ह्याच्यावर क्वेश्चन काय विचारते? मोमेंट ऑफ फोर्स फोर्सेस ऍट पर्टिक्युलर पॉइंट. ऍट पॉइंट पॉइंट काही विचारू शकते, बट हा वाला क्वेश्चन बॉक्स क्वेश्चन या बीट मध्ये विचारणार म्हणजे विचारणार 100%. ओके, चल नेक्स्ट. अजून एक याच्यामध्ये मोमेंट ऑफ फोर्सेस अबाउट पॉइंट. हा बॉक्स तिथं तरी विचारल किंवा ह्याच्यामध्ये तरी विचारल. बॉक्स वाला प्रॉब्लेम करून ठेवा. 6 मार्काचा किंवा 4 मार्काचा फिक्स येतो, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट बीट आहे. ह्याच्यामध्ये पण काय करावं लागेल तुम्हाला? अटेम्प्ट एनी 2 ऑफ दी फॉलोइंग. म्हणजे हे पण 6 मार्काचाच बीट आहे मित्रांनो. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 6 मार्काला आहे. 2 सॉल्व्ह केले तर तुम्हाला किती भेटणार? 12 मार्क भेटणार. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन भेटेल फ्रिक्शनवर. आता ते इन्क्लाइंड होऊन राहू शकते किंवा फोर्स इन्क्लिनेशनच्या डिरेक्शन मध्ये राहू शकतात किंवा प्लेन्स जे आहे हॉरिझॉन्टल किंवा इन्क्लाइंडच्या कंडिशन्स मध्ये राहू शकतात. बट फ्रिक्शन वरचा कंपल्सरी मी इथं ऑप्शन मध्ये टाकून ठेवतो, हॉरिझॉन्टल ऑर इन्क्लाइंड प्लेन. तर आपल्या वन शॉट रिव्हिजन मध्ये मी इन्क्लूड केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर सेंट्रॉइडचं लकीली 2 प्रॉब्लेम्स भेटणार आहेत तुम्हाला, लक्षात ठेवा. एक हॅचिंग वाले प्रॉब्लेम्स भेटतात. ठीक आहे, म्हणजे मायनस वाले प्रॉब्लेम्स मी शिकवलं तुम्हाला. सेंट्रॉइडचे पण प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत, हॅचिंग वाले प्रॉब्लेम्स किंवा डायरेक्टली सॉलिड बॉडी दिलं, सॉलिड प्लेन दिलेलं राहते, त्याच्यावरचा सेंट्रॉइड तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे आहेत. पण ह्याच्यासाठी तुम्हाला 100% काय माहित पाहिजे? फॉर्म्युलेज माहित पाहिजेत, तरच तुमचा हा वाला बीट कंपल्सरी फिक्स राहणार आहे. ओके, तर हे झालं तुमचं अनालायसिस. आता आपण मार्क्स डिस्ट्रीब्युशन किंवा जे स्टार्टिंग मी म्हणलो होतो 2 कॅटेगरीज ठेवतो, पासिंग आणि कशावरच्या स्कोरिंग वाले. ओके, बघा क्वेश्चन नंबर 1 मधून मित्रांनो तुम्हाला 100% किती घ्यायचे आहेत?
10 मार्क्स फिक्सच घ्यायचे, जेवढे काही टॉपिक सांगितले त्याच्यावरून. आता त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो, आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये, ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्ही आरामात इथं पण किती मार्क घेऊ शकतात. सिंपल एक सिंपल लिफ्टिंग मशीन वरचा बेसिक एक्झाम्पल तुम्हाला जमतो. त्याच्यानंतर वेस्टर्न डिफरन्शियल पुली 100% येतो, म्हणजे ह्याच्यामधून तुम्हाला 8 मार्क तर मिनिमम भेटतातच, 100% भेटतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट नेक्स्ट काय क्वेश्चन नंबर 3 बघा. आता क्वेश्चन नंबर 3 वर लॅमिस थेरमचं तर तुम्ही डोळे बंद करून सॉल्व्ह करू शकता, 4 मार्क तर फिक्सच भेटणार तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अजून काय त्याच्यामध्ये, हा, बीम वरचा प्रॉब्लेम 100% तुम्हाला एक क्वेश्चन जमते, कोणता, व्हर्टिकल लोडिंग वाला. व्हर्टिकल लोडिंग वाला मी हा क्वेश्चन वन शॉट रिव्हिजन मध्ये टाकलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे ह्याचा अर्थ 4+4 हे किती, 8 मार्क्स तुम्हाला भेटणार. मी जे सर्कल करतो त्याच्यावर फोकस करा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 4 मधून. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 4 मधून तुम्हाला रिझल्टंट वर, ठीक आहे, रिझल्टंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. ते बॉक्स वाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, त्याचे पण मी प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत आपल्या रिव्हिजन सेशन मध्ये. त्याच्यामधून पण तुम्हाला किती मार्क घ्यायचे आहेत, 8 मार्क कंपल्सरी घ्यायचे आहेत. रिझल्टंट आणि फ्रिक्शनचं हॉरिझॉन्टल प्लेन वाले प्रॉब्लेम्स तुम्हाला आलेच पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो, आता पाचवा जे क्वेश्चन आहे, ठीक आहे, पाचवा जे क्वेश्चन आहे, तर त्या पाचव्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ते क्वाड्रंटल सिस्टीम वाला म्हणत होतो ना, ते वाला क्वेश्चन जमायलाच पाहिजे, आशेवाली. ठीक आहे, म्हणजे कॉन्करंट फोर्स सिस्टीम वाले प्रॉब्लेम तुम्हाला 6 मार्काचं जमायलाच पाहिजे. आणि लकीली तुम्हाला फ्रिक्शन वरचा पण प्रॉब्लेम जमतो. समजा तुम्ही ह्याच्यावर थोडं जोर टाकलं, हॉरिझॉन्टल इन्क्लाइन प्रॉब्लेम्स भरपूर सॉल्व्ह केले, तर तुमच्या फ्रिक्शन वरच्याच प्रॉब्लेम्स किती होतात बघा, 4 मार्काचं, त्याच्यानंतर अजून एक 4 मार्काचं आणि 6 मार्काचे, असे तुम्हाला. ठीक आहे, बहुतेक जास्त मार्काला विचारल फ्रिक्शन. एक मिनिट तर इथं एक 6 मार्काचा आहे, इथं एक 6 मार्काचा आहे, आणि इथं 4 मार्काचा आहे. ठीक आहे, 4च्या 2 आहेत बहुतेक. हा, तर 6 चे 2 आणि +4 म्हणजे तुम्हाला 100% किती, 16 मार्क फिक्स होतात एकाच टॉपिक मध्ये. ते आहे तुमचा फ्रिक्शन. ओके, तर इथं तुम्हाला 12 मार्क भेटतात, आणि 6वा क्वेश्चन तर सेंट्रॉइड वर आहे, तिथं 12 मार्क कंपल्सरी भेटतात, हे मिनिमम साठी. ठीक आहे, आता ह्याच्यामधून पण अजून मिनिमम म्हणला मित्रांनो, तर तुम्हाला 2 टॉपिक्स कंपल्सरी करायचे रे, ते आहे तुमचा फ्रिक्शन आणि सेंट्रॉइड. ठीक आहे, फ्रिक्शन आणि सेंट्रॉइड प्लस क्वेश्चन नंबर 1 आलंच पाहिजे. हेच ऍटलिस्ट केलं तर तुम्हाला तुमचा पेपर क्लिअर होणार. ठीक आहे, तुमचा पेपर बॅक पडणार नाही 100%. ह्या 2 टॉपिक्स तुम्हाला करायलाच पाहिजेत. आणि बेस्ट आहे, तुम्ही फर्स्ट टॉपिक पण करून घ्या, सिंपल लिफ्टिंग मशीन, ते पण झालं तर 200% तुमचा पेपर क्लिअर होणार, लक्षात ठेवा. आता हे तर मी मिनिमम सांगितलं. या मार्क डिस्ट्रीब्युशन बघा किती होतात, हे 16 प्लस 10 26, 26 प्लस हे 8 34, 34 प्लस 12, 34 प्लस 24 किती आहे, 34 प्लस 24, तर हा 58 मार्काचा होता. ठीक आहे, आणि जवळपास एक तर क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करतात रिझल्टंटचा. ठीक आहे, 4 मार्काचा, म्हणजे 62 मार्क्स आरामात तुम्हाला भेटणार, म्हणजे भेट. ठीक आहे, 62 मार्क. बट ज्यांना पासिंगच करायचं असेल तर फ्रिक्शन, सेंट्रॉइड आणि सिंपल लिफ्टिंग मशीन या प्रॉब्लेम्स मला पाहिजे. आणि थेरी पहिल्या क्वेश्चनचे जेवढे काही क्वेश्चन्स मी लिहून दिलेले आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला 60+ पण भेटतात स्मार्ट स्टडी केलं तर, आणि तुम्हाला आरामात 40+ पण भेटतात, जे 3 टॉपिक्स मी सांगितले ते व्यवस्थित केलं तर. ओके, काय डाऊट, तर मी अजून काही क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे वन शॉट रिव्हिजन मध्ये. आणि तुम्हाला काही डाऊट असतील मित्रांनो, विदाउट हेजिटेशन तुम्ही माझ्या कमेंट बॉक्स मध्ये टाकत चला, त्याच्या मी रिप्लाय करतो, किंवा त्याच्यावर एक व्हिडिओ आणतो. आणि हा व्हिडिओ
मॅक्सिमम स्टुडंट्सला शेअर करा मित्रांनो, त्यांचा फायदा होतो. ठीक आहे, तुमच्यामुळे दुसऱ्यांचा फायदा होत असेल तर काय खराब गोष्ट आहे का? नाही, इज अ व्हेरी गुड. तर त्याच्यामुळे तुम्ही शेअर करा आणि सेशन आवडलं तर लाईक करा. अशा स्ट्रॅटर्जीज तुम्हाला भेटणार आहेत. माझ्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहा आणि आपल्या युट्यूब चॅनलला अपडेट मध्ये राहायचं. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आवडलं तर 100% लाईक करा. थँक्यू. आणि हा वाला स्ट्रॅटर्जी कंपल्सरी तुम्ही युटिलाइज करायचे तुमच्या MSBT एक्झाम मध्ये. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू.